नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. आज आहे ना आपण मेथीची भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आहे ना एक 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक कांदा घेतलेला आहे आणि 2 लसूण घेतलेले आहेत. कारण ही 2 लसणाची पाकळी मोठी आहे ना, त्याच्यासाठी मी 2 घेतलेले आहेत आणि एक जुडी मेथी घेतलेली आहे, नीट करून धुवून घेतलेली आहे. तर आता आपण आहे ना ही मिरची बारीक करणार आहे आणि कांदा पण बारीक. कांद्यातली मेथीची भाजी करणार आहे, त्याच्यासाठी मी फक्त कांदा आणि लसूण घेतलेला आणि हिरवी मिरची. डाळ वगैरे काहीच टाकायची नाही त्याच्यात मेथीच्या भाजीत. असा बारीक कांदा कापायचा. मीडियम आकाराची म्हणजे मीडियम मिरची कापायची, बारीक पण नाही आणि लई मोठी पण नाही. तेल टाकून थोडंसं जिरं टाकून घेते आपण याच्यात. लाल झालं ना की आपण लसूण टाकून देतो तेलात. लसूण चांगला लाल झाला ना की हिरवी मिरची टाकायची त्याच्यात. आपण हिरवी मिरची बारीक केलेली ना टाकायची. टाकले त्यात कांदा टाकून घेणार आहे आपण. लसूण कांदा जिरं मिरची ही परतली ना चांगली की आपण ह्याच्यात मेथीची भाजी टाकून घेणार आहे. धुवून घेतलेली मेथीची भाजी. त्याला भाजीत आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. अशी कांद्यातली भाजी केली ना खूप छान लागते खायला. आपण शेंगदाणे डाळ टाकून करतो ना त्याच्यापेक्षा अशी केली तरी एक समजा आता गरज आहे की पटकन आपल्याला डबा करायचा आहे, मग आपल्याला नाही का पटकन करायची असेल ना तर असं कांदा कापायचा, हिरवी मिरची कापायची, पटकन तव्यात हलवायची, झाली भाजी तयार. आपल्या शेंगदाणे कुटा ह्याला हे करा. शेंगदाण्यातली बी चांगली लागते आणि याच्यातली पण चांगली लागते कांद्यातली पण. मेथीची भाजी कशी केली तरी चांगलीच लागते. ही ना भाजी आपली तयार आहे. आता हिला काढून घेऊ आणि ही आपली कांद्यातली मेथीची भाजी तयार आहे. आता
भेंडी कापून घेऊया ना. अशी भेंडी कापून घेणार आहे मी, बारीक भेंडी नाही कापणार. आपली ना भेंडी कापून तयार आहे. अशी लांबकी लांबकी कापली तरी चालते. ओके ना. मिरची लसूण आपण ही बारीक करून घेणार आहे मिरची ह्याच्यात. ही 10-12 मिरच्या मी वाटायला घेतलेल्या आहेत. थोडंसं लसूण घेऊयात आपण ह्याच्यात. हे 4-5 कुड्या आपण लसणाचे घेणार आहे वाटायला, 5-6 कुड्या. ओके. कोथिंबीर पण टाकणार आहे आपण ह्याच्यात वाटायला, आणि थोडंसं जिरं पण टाकणार आहे वाटायला आपण ह्याच्यात. आहे ना आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहे ह्याच्यात वाटायला. हिरवी मिरची कोथिंबीर हे ना आपण वाटून घेणार आहे. हे ना 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, आपण चाळून घेतलं आहे का. मी म्हणजे की असं विकत आणलेलं बेसन कधी पण चाळून घ्यायचं, कारण त्याच्या टाचणी वगैरे असते ना, त्याच्यासाठी चाळून घ्यायचं कधी पण हे बेसन. हिरवी मिरची कोथिंबीर वाटलेली ह्याच्या बेसनमध्ये टाकून घेणार आहे आपण. असे आबरदोबरच वाटायचे, बारीक नाही पाणी टाकून करायची. मस्त वाटायचे. आणि आपण थोडीशी हळद टाकणार आहे, चवीपुरतं मीठ टाकणार आहे आपण ह्याच्यात. थोडंसं बेतानीच टाकायचं मीठ ह्याच्यात, कारण मिरची वाटताना पण मीठ टाकलं होतं ना. बेसनमध्ये ना आपण 1 चिमूटभर सोडा पण टाकणार आहे. हे असं एक पातळ असं बेसन घालून घ्यायचं मस्त. लय घट्ट पण नाही पातळ पण नाही, असं एक असं नाही का, असं हलवून घ्यायचं बेसन. तर हे आपण ना 5 मिनिटं ठेवूयात बाजूला. पण जसं भजी करतो ना बटाट्याचं, त्या प्रकारे आपण भेंडी अशी तळायची. ही आपली ना बेसन भेंडी अशी भाजायची. जशी भजी करतो का आपण त्याच प्रकारे भेंडी पण करायची. थोडी थोडी टाकून बघूया, कारण ती मगाशी मी जास्त एकदाच टाकली ना ती भेंडी. हे ना भेंडी बेसन म्हणा किंवा भेंडी भजी म्हणा, ह्याला खायला पण खूप छान लागतं बरं का. असं करून बघा एकदा, खूप छान लागतं. असं खूप छान होते बरं. त्या बाजूला एक मस्त कुरकुरीत झाली मस्त. चवीला तर खूप छान होते बघा. असं बेसन भेंडी किंवा भजी, बेसन भजी काही म्हणा तुम्ही, पण खायला खूप छान लागते. आपण एका बाजूला घेऊया, दुसऱ्या गॅसवर घेऊया. आपण इकडं फुलक्या करायला घेऊयात आपण.
सारखी पीठ म्हणजे असं पीठ टाकून जास्त लाटायचं नाही चपाती, कारण आपण लाटायसाठी असं फिरायसाठी चपाती पीठ जास्त टाकतो ना, पण असं धुरकटल्यासारखी होती मग चपाती, चव देत नाही चांगली पीठ टाकून लाटल्यावर. सारखी असं उचल नका म्हणा चपाती अशी सारखी नाही का हरवेळेस फिरवताना, पण ती उचलून टाकायची, पण पीठ नाही जास्त लावायचं त्याला. फुलकीची आपली खालची बाजू चांगली शिकली ना, मग फुलकी अशी फुगती. त्यासाठी अगोदर आहे ना ही बाजू मस्त शेकायची आणि नंतर फुगवायची. पटकन फुगते मग, मस्त फुगते चपाती होती मग, म्हणजे फुलकी मस्त होते मग. अच्छा, फुलक्या तयार आहेत. ही कांद्याची भाजी, भेंडीचं भजी किंवा भेंडीचे बेसनची भेंडी करून बघायचं, मस्त कुरकुरीत मस्त होती.